अध्यक्ष महाशय, प्रत्येक जनवर्ग आणि येथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणी, आपणा सर्वांना माझा म्हणजेच सार्थक योगेश कोळंबेचा नमस्कार. आज आपण या ठिकाणी भारत मातेच्या 2 सुपुत्रांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. यामध्ये भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांच्या पवित्र स्मृतींचा विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर महात्मा गांधीजींना गुरु मानून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होय. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशापासून जवळ मुदलसराई या लहान गावात झाला. लाल बहादूर शास्त्री 1.5 वर्षांची असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांचा सांभाळ आई रामदुलारी देवी यांनी त्यांच्या माहेरी केला. महात्मा गांधींनी इंग्रज सरकारविरुद्ध पुकारलेल्या असहकार चळवळीत लाल बहादूर शास्त्री सहभागी झाले. तेव्हा ते 16 वर्षांचेच होते. त्यांनी घेतलेला निर्णय ते कधीही बदलत नव्हते. बाहेरून मृदू दिसणारे लाल बहादूर शास्त्री आतून एखाद्या खडकासारखे कणखर होते. काशी विद्यापीठाने त्यांना दिलेला शास्त्री विवाह ही पदवी दिली. 1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. ललिता देवी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान पदावर लाल बहादूर शास्त्री यांना जबाबदारी देण्यात आली. तारकंद करार हा लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील काळातील महत्त्वाचा करार होय. इतके बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.